नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे। मार्कडवाडीतल्या संदर्भात बोलताना ईव्हीएमवर नको, जुन्या पद्धतीने मतदान घ्या, गावागावात ठराव करा। मार्कडवाडीत शरद पवारांनी ग्रामस्थांना हे आवाहन केलेलं आहे। तुम्ही ठराव करा, तुमचा ठराव योग्य ठिकाणी पोहोचवू असंही पवारांनी म्हटलंय। तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पराभवाची भीती आहे, म्हणून पवारांची धडपड असल्याचं बावनकुळेंनी टीका केली आहे। दुःख नाही काळ शोकाचं निवडणूक यंत्रणेचा काळ एकदा सोपवला की तुला सगळ्यांच्या अधिकारावर संकट झाल्याशिवाय राहणार नाही। शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव कर की आम्हाला ईव्हीएमने मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल पाहिजे। आणि त्या ठरावाची फेर उत्तरांच्याकडे द्यायची, आमच्याकडे द्यायची, धैर्यशीलराव आम्ही लोक त्या संबंधी कुठं पोचवायचं त्या ठिकाणी ते पोचतो। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये पराभवाची भीती आणि मग यामधून जनतेला कन्फ्यूज करून आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा आपली जमानत वाचवण्याकरता शरद पवार साहेब धडपड करतायत। आणि मार्कडवाडीमध्ये आलेले लोक कोण आहेत? पवार साहेबांचे कार्यकर्ते आहेत। जनता कुठे आहे? मग एवढंच आहे तर मार्कडवाडीमध्ये यापूर्वी ज्या ज्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमवर मतदान झालं त्या मतदानाची आकडेवारी जर बघितली तेव्हा का आक्षेप घेतले नाही?